मराठी भाषेची असलेली मूल्य आणि त्याला वेस्टर्नचा एक वेगळाच फ्लो असा देऊन त्याची गंमत करायची ठरवली, म्हणून निर्माता म्हणून मी हे मराठी पॉप रंगभूमीवर आणलं. वेलकम 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 वेलकम. खरं तर माय मराठीतच म्हणायचं होतं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गुणगुण त्या मधमाशा नाही, गाणीवर बसणाऱ्या काळ्या माशा असतात ना, त्या गुणगुण करतात. काय बोलताय? काय चांगलं सुचत नाही का तुम्हाला? कालिदास असता ना, कालिदास. हा कोण आहे? कालिदास माहित नाही? नाही. अहो महाकवी आहे, महाकवी. मेघदूत लिहिले त्यांनी. डेली सोप. सावनी आणि त्यागराज हे जे मेन सिंगर्स आहेत त्यांना वेस्टर्न कल्चरच्या मॅक्सिमम जवळ न्यायचा प्रयत्न केलेला आहे, तसेच कॉस्ट्युम द्यायचा प्रयत्न केला आहे. पण आजकाल आम्ही जी गाणी गातो ती खरं तर पॉपच असतात, पण ह्याच पद्धतीची असतात, पण प्युअर मराठी आणि त्याचं फ्युजन असं आपल्या प्रयोग खूप आपल्या कमी होतात आपल्या संगीतात, त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग आहे. मराठी पॉप म्हणजे मराठीमध्ये वेस्टर्न कल्चर आणून त्याच्या जवळ जाऊन आम्हाला मॅक्सिमम वेस्टर्नाइज्ड हा शो करायचा आहे. मराठी पॉपच करायचं असं काय मी ठरवलेलं नव्हतं. खरं तर एक तऱ्हेची गंमतशीर गाणी संजयनी लिहिली होती आणि त्याला तितकंच गंमतशीर संगीत मी द्यायचा प्रयत्न केला होता. किंबहुना आमच्या तारुण्यात आम्ही आमच्या पद्धतीने व्यक्त झालो होतो त्या गाण्यांमध्ये. आणि त्याची जी गंमत आहे ती गंमत अशी आहे की आता एक पिढी जरी बदलली तरी तरुणाई तीच आहे, त्यांचे स्वप्न तेच आहेत, त्यांच्या आकांक्षा त्याच आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा तेच आहेत. लाईफ मधून तू निवडून दिले क्षण मी ठेवले जपून. मिस्करी लाईफ मधून तू निवडून दिले क्षण मी ठेवले जपून. आणि बायको नाही, अजून लग्न झालेलं नाही. लाजतोयस काय मग? बरं, आज आपल्याला श्यामजींकडे जायचंय. श्यामजी खूप मोठे म्युझिक डिरेक्टर आहेत. हां, वरळी नाक्याला घर आहे त्यांचं. हो मी आवरते, तू गाडी बाहेर काढून ठेव. हो चालेल. मी मॅडमशी बोलताना खरंच घाबरतो का मनातली गोष्ट चुकून ओठावर येईल असं वाटतं. पण खरं सांगू मॅडम, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, खरंच मनापासून. पण मी काय बोललो का तुला? पण मी काय बोललो का तुला? पण मी काय बोललो का तुला? हाय, मी प्राजक्ता. मराठी पॉपमध्ये नाही, मी गाणार नाही आहे. यामध्ये गाण्याबरोबर स्किट्ससुद्धा आहेत. सो मी स्किटमध्ये परफॉर्म करणार आहे. 6 स्किट्स आहेत आणि मी 5 स्किट्समध्ये परफॉर्म करणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या रूपात मला एकाच प्रोग्राममध्ये पाहू शकताय. सो मस्ट वॉच मराठी पॉप. तुला नाही माहिती, आज सर विल्किन्सन आले होते. सर विल्किन्सन तो आला होता? हो.
कोण आहे? ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अभिनयाची जुगलबंदी आणि गाणी आणि नवीन गाणी ती सुद्धा अशी गाणी त्यांनी सादर केलेली आहेत. नेपथ्यापासून संगीतापर्यंत सगळ्या बाजू अतिशय चांगल्या आहेत. चैतन्य हा एक प्रयोगशील आणि धाडसी निर्माता आहे. अटेन्शन टू डिटेल्स आणि परफेक्शन याच्यावर त्यांनी फार मनापासून काम केलं आहे.